हे कैरीच्या किसाचं जे पाणी निघालं आहे याची रेसिपी तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहात। हे कैरीचं पाणी आपण वेस्टेज न घालवता तुम्ही इथे पाहू शकता आपण इतकं सारं हे कैरीचं पन्ह तयार केलं आहे। नमस्कार मैत्रिणींनो, सुगरण आदिवासी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात उन्हाळ्यामध्ये आपल्याला शरीराला थंडावा देणारे असे हे कैरीचे पन्हे। मागील व्हिडिओमध्ये आपण जी कैरीचा मुरंबा बनवला होता त्या कैरीच्या किसातील आपण हे पाणी पिळून काढलं होतं। त्याच पाण्याचं आपण इथे कैरीचं पन्ह बनवणार आहोत। तर हे पन्ह कसं बनवायचं ते तुम्ही इथे पहा। आता हे पन्ह किती प्रमाणात आहे ते आपण या वाटीने मोजून घेऊयात। अगदी 1.25 वाटीच हे कैरीच्या किसापासून पाणी निघालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, 1.25 वाटी आपण कैरीचं पाणी घेतलं आहे। 1.25 वाटी कैरीच्या पाण्याला आपण इथे 5 वाटी असे पाण्याचे प्रमाण घेतले आहे। आता हे आपण गॅसवर ठेवणार आहोत। हे मी आता या पातेल्यामध्ये शिफ्ट करत आहे। आता आपण यामध्ये साखरेचे प्रमाण बघणार आहोत। ज्या वाटीने आपण पाण्याचं प्रमाण घेतलं आहे त्याच वाटीने मी इथे साखर घालणार आहे। इथे मी 2 वाटी साखर घेतली आहे। साखर घालून झाली की फास्ट गॅसवर हे असे 2 ते 3 मिनिट आपल्याला ढवळून घ्यायचे आहे, जेणेकरून ही साखर विरघळेपर्यंत आपण असेच हे ढवळत राहणार आहोत। आता तुम्ही इथे पाहू शकता या पन्हामधली सर्व साखर अशी विरघळली आहे। गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवणार आहोत। आता यामध्ये आपण जिरा पावडर आणि वेलची पावडर घालणार आहोत। आता त्याचे प्रमाण किती घालायचे ते तुम्हाला मी इथे सांगणार आहे। आणि हो, जर तुम्हाला हे पन्ह जर खूपच गोड वाटत असेल तर तुम्ही यामध्ये आणखी 1 वाटी पाणी ॲड केलं तरी चालणार आहे। किंवा जर तुम्हाला ह्या पन्ह्यामध्ये साखर जर कमी वाटत असेल तर तुम्ही अशी 1/2 वाटीच यामध्ये साखर ॲड करू शकता। आता हे तुम्ही पन्ह असं चाखून बघितल्याशिवाय यामध्ये तुम्ही पुढची प्रोसिजर करायची नाही आहे। पण जे मी प्रमाण सांगितलं आहे ते परफेक्टच आहे। पण कसं, कोणाला जास्त गोड आवडत नाही, त्यामुळे या साखरेचं प्रमाण जर तुम्हाला जास्त वाटत असेल तर यामध्ये तुम्ही 1 वाटी आणखी पाणी घातलं तरी चालणार आहे। 1/2 टीस्पून आपण इथे वेलची पावडर घालणार आहोत। 1/2 टीस्पून जिरा पावडर घालायची आणि लगेच हे असं ढवळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। जिरा पावडर आणि वेलची पावडर घातल्याने असा या पन्हाला खूप छान असा सुगंध सुटलेला आहे। असे हे पन्ह तुम्ही अगदी उपवासाला सुद्धा प्यायले तरी चालणार आहे। जर तुम्ही जिरा पावडर उपवासाला खात नसाल तर तुम्ही यामध्ये जिरा पावडर स्किप करू शकता। तुम्हाला जर यामध्ये मिरी पावडर जर आवडत असेल तर तुम्ही अगदी 1/2 चमचा मिरी पावडर सुद्धा घालू शकता। मी इथे मिरी पावडर स्किप करीत आहे। गॅस करून आता इथे मी अशी या पन्हाला अशी उकळी घेतली आहे। इथे तुम्ही पाहू शकता अशी सणसणीत उकळी आली का गॅस आपण बंद करणार आहोत। हे पन्ह थंड झाले की एका बॉटलमध्ये भरून ती बॉटल फ्रीजमध्ये ठेवून द्या। केव्हाही हे पन्ह आपण पिऊ शकतो। अगदी आयत्या वेळेला जर अचानक पाहुणे आले तरी सुद्धा आपण हे पन्ह पाहुण्यांना पटकन सर्व करू शकतो। गॅस बंद करून झाला की आपल्याला यामध्ये अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। इथे तुम्ही मिठाचं प्रमाण बघू शकता, अगदी चिमूटभर घालायचं आहे आणि हे असे ढवळून घ्यायचे। चिमूटभर मीठ घातल्याने काय होते, या पन्ह्याची टेस्ट जरा आणखी वाढणार आहे। पन्ह थंड झालं की बॉटलमध्ये भरून ठेवा आणि ही बॉटल फ्रीजमध्ये ठेवून द्यायची। म्हणजे कसं, आयत्या वेळेला आपल्याला केव्हाही हे पन्ह पिता येणार आहे। बॉटलमध्ये भरण्याच्या अगोदर
चमच्याने हे पन्हं असं ढवळून घ्या, म्हणजे त्याच्या खाली जी वेलची पावडर, जिरा पावडर असेल ती अशी ढवळून निघेल. असं हे कैरीचं पन्हं उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे. त्यामुळे असे पन्हे करून तुम्ही उन्हाळ्यात नक्की पीत जा. मोरंबा तयार करण्यासाठी जी कैरीचा किस आपण पिळून काढला, ती 1/4 वाटी कैरीच्या पाण्यापासून आपल्याला इतकं सारं हे पन्हं तयार झालं आहे. इतकं सारं पन्हं आपल्याला तयार करून मिळालेलं आहे. हे कैरीचं पाणी आपण वेस्टेज न घालवता तुम्ही इथे पाहू शकता, आपण इतकं सारं हे कैरीचं पन्हं तयार केलं आहे. आणखी नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही सुगरण अलिबागची या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.